प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाह. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता. दयाळू प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तू ऐक. आमेन. या उपवास समयामधून जात असताना आज ज्या विषयावर आपण विचार करणार आहोत तो विषय म्हणजे ह्या जगातील सर्वात दुर्दैवी प्रार्थना. जगातील सर्वात दुर्दैवी प्रार्थना. प्रार्थना ही दुर्दैवी कशी असेल असा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी आलेला असेल. नवे पवित्र शास्त्र आपल्याला असं शिकवण देते की प्रार्थना ही सदैव आपल्याला मदत करणारी, आपल्याला धैर्य देणारी, आपल्याला सामर्थ्य देणारी आणि परमेश्वरापासून आपल्याला आशीर्वाद देणारी अशी ही प्रार्थना असते. मग जगातील सर्वात दुर्दैवी प्रार्थना ह्याच्यावर आज आपण थोडा वेळ विचार करणार आहोत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की ज्यावेळेस देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानवी देह धारण करून ह्या जगामध्ये आला, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा अनेक वेळा प्रार्थनेची गरज भासली. नव्हे अनेक वेळा तो प्रार्थनेमध्ये तासन तास प्रार्थनेमध्ये घालवत असत असं पवित्र शास्त्र वाचताच आपल्याला अनेक वेळा दिसून येतं. आमचा प्रभू येशू ख्रिस्त 3.5 वर्ष त्याने सेवा कार्य केलं. दिवसभर तो लोकांना संदेश देत, सद्बोध करत, दाखले सांगत, अनेक रोग्यांना बरं करत असत, चमत्कार करत असत, आंधळ्यांना दृष्टी देत असत, लंगडे डोळे चालू लागत असत, मृतांना देखील तो उठवत असत, लोकांमधून भूत काढत असत. दिवसभर हे काम केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त एखाद्या डोंगरावर जाऊन आपल्या पित्याची रात्रभर प्रार्थना करत असत. त्या पित्यापासून आपलं सामर्थ्य पावायचं त्या ठिकाणी प्रयत्न करत असत. प्रभू येशू ख्रिस्त दिवसा कार्य करायचा आणि रात्री एखाद्या डोंगरावर जाऊन एखाद्या झाडाखाली बसून पित्याची प्रार्थना करत असत. योहानकृत वर्तमानाचा 17वा अध्याय जर तुम्ही वाचला, संपूर्ण 17वा अध्याय त्याने पित्याशी केलेली प्रार्थना ह्याच्यामध्ये नमूद केलेली आहे. त्याच्या अंतःकरणातील कळकळ तळमळ ही त्या पित्याजवळ प्रगट करत असताना योहानचा 17वा अध्याय आपल्याला दिसतो. रात्रभर तो गेतसेमने बागेमध्ये आपल्या पित्याबरोबर संभाषण करत आहे, प्रार्थना करत आहे हे आपल्याला दिसतं. प्रार्थनेचं महत्त्व स्वतः येशू ख्रिस्त आम्हाला पटवून देत आहे. येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी 12 शिष्य नेमिले. ह्या 12 शिष्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. या 12 शिष्यांना चमत्कार कसे करायचे हे त्यांनी शिकवलं नाही. कधीच आपल्याला दिसत नाही की चमत्कार कसे करायचे हे येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं. लोकांमधून भूत कसे काढायचे हे येशूने त्यांना प्रशिक्षण दिलं नाही. दाखले कसे सांगायचे हे येशूने त्यांना सांगितलं नाही. परंतु प्रार्थना कशी करायची ही मात्र येशू ख्रिस्ताने आवर्जून आपल्या शिष्यांना सांगितलेली आहे. प्रभूने शिकवलेली प्रार्थना जी आज सर्व जगप्रसिद्ध आहे ती येशूने आपल्या शिष्यांना शिकवली की तुम्ही प्रार्थना कशी करा. एवढंच नव्हे तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, तुम्ही माझ्या नावाने जे काय मागाल ते मी तुम्हाला देईन, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल असं येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे. प्रार्थना संबंधाचा आमचा अनुभव असा आहे की अनेक वेळा आमच्या वैयक्तिक, आमच्या कौटुंबिक, आमच्या मंडळीच्या किंवा आमच्या सामाजिक जीवनामध्ये अनेक अडथळे आले, अडचणी आल्या, बिकट प्रसंग आले, प्रतिकूल परिस्थिती आली, मोहपाश आले, सैतानी हल्ले झाले, आजार किंवा दुखणं आमच्या घरामध्ये आलं. आम्ही प्रार्थना करतो आणि खरोखर विश्वासाने केलेल्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर आम्हाला देतो असा अनुभव माझा आणि आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकाचा असणार यामध्ये दुमत नाही. त्यामुळे प्रार्थनेचं महत्त्व वेगळं सांगणं मला तुम्हाला काय क्रमप्राप्त नाही. आपल्या सर्वांना ते ठाऊक आहे की प्रार्थना किती महत्त्वाची आहे. आता प्रार्थना म्हटलं की प्रार्थना 2 प्रकारची असते. त्या प्रार्थनेला एक तर उत्तर मिळतं किंवा परमेश्वर म्हणतो थोडा विलंब लावतो, थोडं थांब म्हणतो, किंवा तिसरे म्हणजे प्रार्थनेला आमचं उत्तर मिळत नाही तो नाही असं म्हणतो. अशा 2 प्रकारच्या प्रार्थना आताच आपण शास्त्र भागामध्ये वाचल्या. प्रार्थना कशी असावी आणि कशी नसावी. प्रथम प्रार्थना कशी नसावी ते आपण पाहूया. एकदा येशूचे स्वतःचे आवडते शिष्य याकोब आणि योहान दोघं भाऊ येशूकडे आले आणि ते येशूला विनंती करू लागले. ते म्हटले, गुरुजी, जे काय आम्ही तुमच्याकडे मागू ते आपण आम्हाला द्या अशी आमची इच्छा आहे. आम्ही जे काय तुमच्याकडे मागू, जी विनंती करू
गुरुजी प्रार्थना करू ते तुम्ही आम्हाला द्यावं अशी आमची इच्छा आहे. आणि येशूने त्यांना म्हटले, तुम्हाला काय हवं आहे, कशाची तुम्ही इच्छा बाळगता? आणि ते दोघं त्याला म्हटले, गुरुजी, ज्यावेळेस आपण आपल्या वैभवात याल, आमच्या दोघांपैकी एकाला आपल्या उजवीकडे आणि एकाला आपल्या डावीकडे असावं अशी तुम्ही आज्ञा द्या. आणि येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागता हे तुम्हाला ठाऊक नाही, कारण माझ्या उजवीकडे आणि डावीकडे कोणी बसावं हा अधिकार माझा नाही. ज्याच्यासाठी त्या जागा नेमलेल्या आहेत त्यांनाच तो मिळणार. हे दोघं काय मागत होते हेच त्यांना ठाऊक नव्हतं असं येशू म्हणतो. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी तो अधिकार मिळाला नाही, त्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालं नाही. याकोब त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही मागत नाही. तुम्ही मागता परंतु अयोग्य प्रकारे मागता म्हणून तुम्हाला मिळत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी हितासाठी मागितलं तर तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता असं याकोब त्या ठिकाणी मला सांगतो. प्रार्थनेचं उत्तर न मिळालेली प्रार्थना. दुसरी एक प्रार्थना आपण पाहूया की ज्याचं प्रार्थनेचं उत्तर ताबडतोब मिळालं, आणि ते म्हणजे येशू एकदा यरीहोच्या वाटेने चाललेला आहे. आणि यरीहो शहरातून चाललेला असताना नेहमीप्रमाणेच मोठा जमाव, हजारोच्या संख्येने लोक त्याच्या मागे चाललेले आहेत. येशू सद्बोध करत आहेत, दाखले सांगत आहेत, शिक्षण देत आहेत, आणि जाता जाता मोठी गर्दी लोंढा त्याच्या मागे चाललेला आहे. येशू चाललेला असतानाच रस्त्याच्या वाटेने बार्थेमय नावाचा एक आंधळा भिकारी भीक मागत आहे. आंधळा आहे, रोज त्याचं एकच काम, कुणीतरी आणून त्याला त्या रस्त्याच्या कडेला बसवायचं, दिवसभर त्याने भीक मागायची, संध्याकाळी पुन्हा कुणीतरी येऊन त्याला घेऊन जायचं, आणि रोजची दिनचर्याप्रमाणे तो आज त्या ठिकाणी बसलेला आहे. परंतु अचानकपणे लोकांचा गडबड गोंधळ त्या ठिकाणी गोंगाट चालू आहे, आणि हा आंधळा भिकारी एखाद्याला विचारतो, हा काय चालू आहे, काय प्रकार आहे, लोकांचा गोंधळ काय आहे? आणि त्याला उत्तर मिळतं, येशू नाझरेतकर जवळून जात आहे. येशू नाझरेतकर जवळून जाते असं म्हटल्यावर ताबडतोब आंधळ्या भिकाऱ्याने मोठे ओरडून म्हणालं, अहो दावीद पुत्र येशू, मजवर दया करा. ते सगळे लोक त्याच्याकडे आले तर दटवायला लागले, अरे तू शांत हो, येशू ख्रिस्त पुढे निघून गेला तर तुझं कशाला ऐकणार? त्याला दटवून त्याला गप्प करायला लागले. पण या आंधळ्या भिकाऱ्याने आणखी मोठे ओरडून तो म्हणाला, अहो दावीद पुत्र येशू, मजवर तुम्ही दया करा. का तो ओरडला? लोकांच्या दटवण्याला दपण्याला तो का घाबरला नाही? कारण त्याला एक गोष्ट माहिती होती, येशू नाझरेतकर जवळून जात आहे. कदाचित त्याच्या आयुष्यातली शेवटची संधी असेल. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की येशू हा चमत्कार करणारा आहे, तो आमचा मशिया आहे, तो देवाचा पुत्र आहे, आणि तो लोकांना चमत्कार करून आंधळ्यांना दृष्टी देतो, हे त्याने ऐकलं असेल. आणि म्हणून त्याला लक्षात आलं, येशू नाझरेतकर जवळून जात आहे, माझी शेवटची संधी आहे. मोठ्याने ओरडून म्हणतो, दावीद पुत्र येशू, मजवर दया करा. उपवास समय आहे. आम्हाला पत्रामध्ये असं कळतं, आमच्या लोकांची मने ह्या जगाच्या दैवताने आंधळी केलेली आहेत. ह्या जगाच्या दैवताने तुमच्या आणि माझी मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाचा प्रकाश आमच्यावर प्रकाशू नये, म्हणून ह्या जगाच्या दैवताने आमची मने आंधळी केलेली आहेत. त्या वाटेवर असणारा भिकारी तो बार्थेमय, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कुठलाच फरक नाही. त्याचे शारीरिक डोळे आंधळे आहेत, आमची मनं आंधळी झालेली आहेत. ह्या जगाचा जो दैवत आहे तो सैतान आहे, त्याने तुमच्या आणि माझी मने आंधळी केली आहे, आणि म्हणून ख्रिस्ताचा तेजाचा प्रकाश आमच्यावर पडत नाही. आज आम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आज या ठिकाणी येशू नाझरेतकर आमच्या जवळून जात आहे. होय, कदाचित आमची शेवटची संधी असेल. ह्या बार्थेमयसारखा त्याला हाक मारूयात, दावीद पुत्र येशू, मजवर दया कर. पहा, येशू नाझरेतकर तुमच्याकडून जाण्याची कदाचित ही शेवटची संधी असेल. पुन्हा कधी तुम्हाला तो दिसेल न दिसेल, आजच संधी आहे. आजच त्याला हाक मारून पाहूयात येशू नाझरेतकर काय करतो. ज्या वेळेस आंधळ्या बार्थेमयने येशूला हाक मारली, त्यावेळेस पुढचं वचन आम्हाला सांगतं, येशू स्तब्ध राहिला. काय सुंदर वचन आहे. येशू स्तब्ध राहिला. जीसस स्टूड स्टिल. येशू स्तब्ध राहिला. या जगाचा निर्माण करता, देवाचा एकुलता एक पुत्र, या पृथ्वीचा सर्व स्वामी, धनी आणि मालक, नव्हे या संपूर्ण जगाचा तारणारा, एवढंच नव्हे या संपूर्ण जगाचा न्यायाधीश, जो सगळ्या जगाचा न्याय करणार आहे, हे देवाचा एकुलता एक पुत्र, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, देवाचा देव,
अहो त्या भिकाऱ्यासाठी जर येशू स्तब्ध राहिला, तुम्ही आणि मी जर त्याला हाक मारली, आज आमच्या तो स्तब्ध राहणार नाही का? पुढे झालेला येशू स्तब्ध राहिला, तो थांबला, पुन्हा मागा आणि त्या आलेल्या मार्त्याला त्याने एकच प्रश्न विचारला, मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? आणि मग आंधळा बारतीमाई मनामध्ये विचार करू लागला. त्याला कितीतरी गोष्टींची गरज होती. जी गोष्ट तो मागे तो प्रभू येशू ख्रिस्त देईल त्याला त्याची पूर्ण खात्री होती. कोणकोणत्या गोष्टीची गरज या आंधळ्या बारतीमाईला होती? प्रथम तो एक भिकारी होता, त्यामुळं अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा देखील त्याला हव्या होत्या. ह्या गोष्टी देखील त्याच्याकडे नव्हत्या. अन्न, वस्त्र आणि निवारा त्याला पाहिजे होता. समाजामध्ये त्याला कुठले स्थान नव्हतं. लोक भिकारी म्हणून त्याची निंदा करत होते, अवहेलना करत होते. त्याला समाजामध्ये स्थान पाहिजे होते, प्रतिष्ठा पाहिजे होती. अनेक गरजा त्याच्या होत्या, पैसा हवा आहे. पण ह्या आंधळ्या बारतीमाईने त्याची सर्वात महत्वाची गरज येशू पुढे मांडली. प्रभूजी, मी आंधळा आहे, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशूने त्याला म्हटलं, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे. त्या क्षणी त्याला दृष्टी आली आणि त्या ठिकाणी त्याला दिसू लागला. आज येशू ख्रिस्त आमच्यासाठी स्तब्ध राहिलाय. मागे येऊन आम्हाला देखील तोच प्रश्न तो विचारत आहे, मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? आज आम्ही त्याला काय मागणार आहोत? आम्हा प्रत्येकाच्या अनेक गरजा आहेत. होय, कुणाला एखादी नोकरी हवी आहे, नोकरीच्या शोधात आहे. कुणाला राहायला घर हवं आहे, कुणाला फिरायला कार हवी आहे, कुणाला समाजामध्ये थोडा मान, सन्मान, प्रतिष्ठा हवी आहे, कुणाला कॉलेजमध्ये एखादी नोकरी हवी आहे, कुणाला कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं आहे. आमच्या प्रत्येकाच्या अनेक भिन्न भिन्न गरजा आहेत. पण आमच्या सर्वांची सर्वात महत्वाची मूलभूत गरज ती म्हणजे पवित्र शास्त्र मला सांगतं, सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. आमच्या पापांची क्षमा मिळवणं ही आमची सर्वात महत्वाची गरज आहे आणि ती आज प्रभू पुढे ठेवूयात. हे दावीद राजा, हे दावीदाच्या पुत्रा, मज बापावर दया कर. माझी सर्वात महत्वाची आणि मूलभूत गरज माझ्या पापांची क्षमा आज आपण मिळवून घेऊयात. जसं बारतीमाईला ताबडतोब प्रार्थनेचं उत्तर मिळालं, तसं आजही तो आम्हाला प्रार्थनेचं उत्तर देऊ शकतो. कारण आमच्या पापांची क्षमा करण्यामध्ये येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापांतून शुद्ध करतं, असं पवित्र शास्त्रात. आताच आपण पाहिलं, उत्तर न देणारी प्रार्थना आणि उत्तर मिळणारी ही अशी एक प्रार्थना. ह्या दोन प्रकारच्या प्रार्थना अशा असतात. परंतु आज आपण जगातील सर्वात दुर्दैवी प्रार्थना कोणती ते आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला प्रगटीकरण याचा 6वा अध्याय जो आपण वाचला त्याकडे आपल्याला जावं लागेल. मग त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, मग 6वा शिक्का फोडण्यात आला, तेव्हा एक मोठा भूमिकंप झाला. सूर्य काळ्या केसांच्या तरणासारखा काळा झाला, चंद्र रक्तासारखा लाल झाला. एखादं अंजिराचं झाड मोठ्या वाऱ्याने हल्लं म्हणजे त्याची कच्ची फळे कशी खाली पडतात, तशी आकाशातील तारे पृथ्वीवर पडली. एखादं पुस्तक उन्हाळून जावं तसं आकाश उन्हाळून निघून गेलं आणि सर्व डोंगर आणि बेटे आपल्या आपल्या ठिकाणावर ढळली. तेव्हा राजे, मोठे अधिकारी, श्रीमंत लोक, सरदार, बलवान, सर्व स्वतंत्र माणसं आणि दास ही घाबरून गुहेत आणि डोंगराच्या कपारीत लपली आणि डोंगरांना आणि खडकांना त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी केलेली प्रार्थना आपण ऐकूयात. तेव्हा ही सर्व माणसे गुहेत लपली आणि डोंगरांना खडकांना प्रार्थना केली, अहो डोंगरावर खडकांनो आम्हावर पडा आणि जो राज्यासमोर बसला आहे त्याच्या दृष्टी पडून आणि कोकराच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा, कारण कोकराच्या क्रोधाचा मोठा दिवस आता आला आहे. जगातील सर्वात दुर्दैवी प्रार्थना ही कधी केली हा काळ आपल्याला कदाचित ठाऊक असेल. प्रगटीकरण म्हणजे भविष्यवाणीचा काळ. भविष्यामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुन्हा येणं होईल त्यावेळेस ह्या भूतलावर जे सर्व विश्वासणारे आहेत, ज्यांनी आपले वस्त्र कोकराच्या रक्तामध्ये बुचकाळलेले आहेत, येशूच्या पावलावर पावलं चाललेले आहेत, ते अचानकपणे रूपांतरित होतील आणि ते सर्व मेघारूढून येशूला भेटण्यासाठी मेघारूढून जातील. ते सर्वजण वर स्वर्गात घेतले जातील आणि मग
जे शेष लोक या पृथ्वीवर राहिलेले आहेत त्या शेष लोकांवर येणाऱ्या भयंकर आपत्ती, भयंकर संकट, त्या समुद्रातून निघालेला श्वापद आणि त्या श्वापदाने केलेला दंश, त्याच्यामुळे होणाऱ्या भयंकर यातना आणि वेदना, हा जो 42 महिन्याचा काळ आहे, 3.5 वर्षाच्या काळामध्ये केलेली ही सर्वात दुर्दैवी प्रार्थना. त्यावेळेस ते सर्वजण खडकात लपले, गुहेत लपले. कोण कोण? राजे, मोठे अधिकारी, सरदार, बलवान, श्रीमंत लोक गुहेत लपतायत आणि खडकांना डोंगरांना ते प्रार्थना करतात. अहो खडकांवर डोंगरावर आमच्यावर पडा. आणि राज्यासमोर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पडून आणि गोपुराच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा, कारण गोपुराच्या क्रोधाचा मोठा दिवस आता आला आहे. काय भयंकर प्रार्थना, दुर्दैवी प्रार्थना. आमच्यावर पडा म्हणतात आणि त्या गोपुराच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा. कोण आहेत ते लोक? त्या लोकांकडे थोडं निरखून पाहूयात. 3 प्रकारचे लोक आहेत की जे प्रार्थना करत आहेत. सर्वप्रथम पश्चाताप न पावलेल्या पापीची प्रार्थना आहे. कोण आहे ते पश्चाताप न पावलेले पापी लोक? सरदार, श्रीमंत, बलवान, राजे, सर्व स्वतंत्र दास अशांनी केलेली प्रार्थना आहे. कोणाची प्रार्थना करतायत? खडक आणि डोंगर यांची ते प्रार्थना करत आहेत. कारण त्यांच्या समोर आता परमेश्वर नाही. परमेश्वराकडे प्रार्थना करण्याची वेळ आता निघून गेलेली आहे. त्यामुळे आज जर तुम्ही प्रार्थना केली तर आज तो परमेश्वर दयासनावर बसलेला आहे. आमचा परमेश्वर दयाळू आहे, ममताळू आहे, मंदक्रोध आहे आणि दयामय आहे. आज आम्ही दयेची याचना केली, हे प्रभू मज पाप कर, तू दया कर, माझ्या पापाची तू क्षमा कर. आज तो पापाची क्षमा करायला तयार आहे, कारण आज तो दयासनावर बसलेला आहे. एक काळ असा येणार आहे, 42 महिन्यांचा तो भयानक काळ, ज्यावेळेस दया नाही, क्षमा नाही, कृपा नाही, परमेश्वर नाही आणि देवच नाही. देवाची प्रार्थना करण्याची वेळ निघून गेलेली आहे आणि त्यावेळेस हे लोक खडकाची आणि डोंगराची प्रार्थना करतात. आम्हावर पडा आणि याच्यापासून आम्हाला वाचवा. किती भयानक तो काळ असेल. देवाचा पुत्र नाही, येशू ख्रिस्त नाही, क्षमा मिळण्याची कुठलीच आशा तर राहिलेली नाही, कारण क्षमेचा काळ निघून गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आणि मला एवढा मोठा लाभ या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, याचं गांभीर्य आम्ही ओळखून घेत नाही. आज आम्ही क्षमेच्या काळात जगत आहोत, आज आम्ही कृपेच्या काळात जगत आहोत. आज जर आम्ही मागितला, पश्चाताप केला, आम्हाला दया आणि क्षमा मिळू शकते. एक वेळ लवकर असं येणार आहे, त्यावेळेस दया मिळणार नाही, क्षमा मिळणार नाही, कुठली प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळू शकणार नाही, कारण परमेश्वराचं अस्तित्व त्या ठिकाणी आम्हाला प्रार्थना करण्यासाठी उरलेलं नसणार. हे जे लोक प्रार्थना करत आहेत, या लोकांचा आम्हाला संताप यावा, याची आम्हाला कीव वाटावी. विचार करूया. ज्यावेळेस असे लोक प्रार्थना करतील, खडकांना डोंगरांना आमच्यावर पडा आणि गोपुराच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा, त्यांची आम्हाला कीव यायला पाहिजे का संताप यायला पाहिजे? कल्पना करूयात, एखादा आंधळा मनुष्य आहे, जन्म आंधळा आहे, लहानपणापासून त्याला दिसत नाही, आता रस्त्याने चालताना ठेचकाळत चाललेला आहे, अडखळत चाललेला आहे, एखाद्याच्या पाय देऊन चाललेला आहे. त्या मनुष्याची आपल्याला कीव येईल का त्याचा राग येईल? नक्कीच आपल्याला त्याला कीव येईल, कारण त्याला काही दिसत नाही, तो आंधळा आहे, आणि म्हणून आपण ताबडतोब त्याला मदत करू आणि त्याला आपण रस्त्याच्या बाजूला नेऊया. परंतु डोळस एखादा मनुष्य असून जाणून बुजून जर एखाद्यावर तो पायाला खिळून चाललेला आहे, एखाद्याच्या पायावर पाय देऊन चाललेला आहे, त्या मनुष्याची आपल्याला कीव येईल की आपल्याला राग येईल? नक्कीच आपल्याला राग येईल, आपल्याला त्याचा संताप येईल, कारण डोळस असून देखील तो अशा गोष्टी करत आहे. जो मुका आहे, लहानपणापासून बोलता येत नाही, त्याच्याकडे पाहून आपल्याला त्याची कीव येते. परंतु जीव असून सुद्धा जे अभद्र वाटतं तसं काहीतरी बोलतात, त्यांचा आपल्याला कीव येते का राग येतो? त्यांचा आपल्याला राग यायला पाहिजे. हे जे अंधकार जगातले लोक आहेत, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची माहिती नाही, होय मार्ग शोधत आहेत, पण मार्ग सत्य आणि जीवन कोण आहे हा येशू त्यांना माहिती नाही. त्यांनी जर अशी प्रार्थना केली त्या दिवशी तर नक्कीच आम्हाला त्याची कीव येईल. सत्य काय त्यांना माहिती नाही, खऱ्या सत्याच्या शोधात आयुष्यभर घालवलं, मूर्तीपूजा केली, सगळ्या गोष्टी केल्या, सत्य कळत नाही, तसेच मरण पावले. त्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली तर आम्हाला कदाचित त्यांची कीव येईल. होय देवाचा देव प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची ओळख ज्यांना नसून त्यांनी जर अशी प्रार्थना केली तर आम्हाला त्याची कीव यायला पाहिजे. पण तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे पूर्णपणे माहिती आहे, मार्ग सत्य आणि जीवन
अतिशय कीव यायला पाहिजे का राग यायला पाहिजे? ती प्रार्थना करण्याची वेळ आपल्याला येऊ नका. ती खोकरास आणि दगडास म्हटले, अंगावर पडा आणि खोकराच्या क्रोधापासून आम्हास वाचवा. संत पेत्र दुसरे पत्र आपण आताच वाचलं, त्यामध्ये तो काय म्हणतो? प्रभुत्व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या खालीतून सुटल्यावर जर पुन्हा तुम्ही त्याच्या कयात गेला, त्याच्यात गुंतला, तुमची शेवटची स्थिती पहिल्यापेक्षा वाईट झालेली आहे. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजल्यानंतर त्याच्याकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो न समजणे हे तुमच्यासाठी चांगलं होतं. कारण ओकारीकडे परतलेलं पुत्र आणि अंग दुखल्यानंतर गाळात नवल्यास परतलेली डुकरे अशी जी मन आहे तशीच त्यांची गत झाली आहे. आम्हाला सर्व काही माहित आहे. पाप म्हणजे काय, पश्चाताप म्हणजे काय, पाप क्षमा कशी मिळवायची, येशू ख्रिस्त कोण आहे, तारण काय आहे, सार्वकालिक कसं जीवन कसं मिळवायचं, हे सर्व माहीत असून सुद्धा जर आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवली, पेत्र म्हणतो तुमची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे. त्यापेक्षा तुम्हाला माहीत नसतं तर अधिक चांगलं झालं असतं. तुम्ही सगळं काय माहीत असून पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करता, शेवटच्या दिवशी तुम्हाला जी दुर्दैवी प्रार्थना करण्याची वेळ येईल. ते खोकरास आणि डोंगरास म्हटले, आम्हावर पडा आणि कोकराच्या क्रोधापासून आम्हास वाचवा. अशी पश्चाताप न पावलेल्याची प्रार्थना आहे. आम्हाला ती प्रार्थना करण्याची वेळ दुर्दैवाने येऊ नये. आणखी कोण लोक आहेत? हे लोक कोण आहेत? भयाने मरणोन्मुख झाल्याची प्रार्थना आहे. हे लोक आहेत भयाने घाबरलेले आहेत, मरणोन्मुख झालेले आहेत, नखाशिका थरथर कापत आहेत, भयभीत झालेले आहेत. कारण का? कोकराचा क्रोध पाहून त्यांना त्या ठिकाणी भय वाटलेला आहे. कोकरा म्हणजे काय? आपल्या सर्वांना माहिती आहे. कोकरा म्हणजे मेंढराचा जो नर आहे त्याला आपण कोकरा म्हणतो. कारण आम्हा सर्वांना विशेषतः ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना कोकऱ्याची चांगलीच ओळख आहे. आताच आपण यशया 53 मध्ये वाचलं, त्यामध्ये काय म्हटले? वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे तो गप्प राहिला. मेंढर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, तरी आपले तोंड देखील उघडलं नाही. होय, तो जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा, ह्या संपूर्ण जगाचं पाप त्याच्यावर लादलेलं असताना तो भ्रश शब्द त्याने तोंडातून काढला नाही. रात्री 1 वाजता येशूला अटक करण्यात आली. त्याचे स्वतःचे शिष्य त्यापासून पळून गेले. एका शिष्याने विश्वासघातानं गुरुद्रोह करून चुंबन मध्ये विषारी चुंबन घेऊन आपल्या गुरुला धरून दिलं. दुसरा आवडता शिष्य जो म्हटला होता प्रभूजी मी तुझ्यासाठी मरावच देखील तयार आहे, त्या शिष्याने 1 नव्हे 2 नव्हे 3 वेळा त्या येशूला नाकारलं. बाकीचे सर्व शिष्याने पलायन केलं. 1 वाजता येशूला अटक करण्यात आली. बेकायदेशीरपणे त्याची चौकशी रात्री खटला भरवण्यात आला. स्वकीयाने खोटे आरोप त्याच्यावर लादले. त्याला चपडाखा मारल्या, पाठीवर वेताचे फटके मारले, डोक्यात काट्याचा मूड घातला, खोटे आरोप त्याच्यावर लादले आणि ह्याला वधस्तंभी द्या, याचं रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो असं त्या ठिकाणी जयघोष ओरडण्याने केले. होय, पिलाताला पूर्णपणे मावत होतं, याला एकही अपराध याच्यात नाही, तरी त्याला मरणदंडाची शिक्षा दिली आणि स्वतःचा वधस्तंभ स्वतःलाच करायला सांगून जिवंतपणे या कोकऱ्याची प्रेत यात्रा काढली. हे सर्व चालू असताना मुखातून शब्द देखील निघाला नाही अशा कोकऱ्याची ओळख आपल्या सर्वांना आहे. जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. एवढा सगळा अपमान, निंदा, छळ, लज्जास्पद, क्रूर आणि अमानुषपणे दुखत असताना तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. हा कोकरा सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच कोकऱ्याला शेवटच्या दिवशी क्रोध आलेला आहे हे कुणालाच कल्पना नाही की हा कोकरा क्रोधाविष्ट होईल आणि म्हणून ते भयाने गर्भगळे झालेले आहे. तुम्ही कधी पाहिलं का कोकऱ्याला क्रोध आलेला आहे? कोकरा कधीच क्रोधाविष्ट होत नाही. कोकरा निरुपद्रव्य असा प्राणी आहे. कधीच त्याला क्रोध येत नाही, कधीच तो क्रोधाविष्ट होत नाही. पण त्या शेवटल्या बाहेरच्या दिवशी ते सगळे म्हणतात, अहो डोंगरांनो आणि खडकांनो आमच्यावर पडा आणि कोकराच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा. कोकऱ्याचं एक दुसरं रूप, हे भयानक रूप, हे त्यांना अजूनपर्यंत परिचित नव्हतं आणि ते पाहून सगळे घाबरलेले आहेत. होय, आमचा परमेश्वर देव प्रीती आहे, परमेश्वर दयाळू कृपाळू आहे, हे शब्द आम्ही खूप वेळा ऐकलेले आहेत, अनेक संदेश याच्यावर ऐकलेले आहेत आणि आम्हाला ते सर्व पाठ झालेले आहेत. पण परमेश्वर म्हणतो सूड घेऊन येतो, कारण सूड घेणे मस्कड आहे. आमचा परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. त्या परमेश्वराला क्रोध येऊ शकतो, तो कोकरा क्रोधाविष्ट होऊ शकतो, हे आपण विसरलेलो आहोत. त्याचीच आठवण त्यांना शेवटच्या दिवशी होत आहे आणि म्हणून घाबरले आहेत, भ्याले आहेत की कोकरा क्रोधाविष्ट
त्याचा क्रोध संताप आमच्यावर संपूर्णपणे ओतप्रोत करत आहे, हे बघून ते सर्व घाबरले. त्याला लक्षात ठेवूया, कोकरा क्रोधाविष्ट होऊ शकतो. शेवटल्या क्रोधाच्या दिवशी ते सर्व प्रार्थना करीत आहेत. कोण प्रार्थना करीत आहेत? कोणाची प्रार्थना करत आहेत? ही दुर्दैवी प्रार्थना पश्चाताप न केलेल्यांची, खडकाला डोंगराला प्रार्थना करत आहेत. आणखी कोण लोक आहेत? घाबरलेले, भयभीत झालेले असे लोक आहेत. आणि शेवटी आपण पाहतो कोण लोक आहेत? हे सर्व थोर लोकांचं काम. थोर लोक आहेत, जगाच्या दृष्टीने अति थोर, प्रतिष्ठित, सन्मानित असे लोक आहेत. कोण कोण? राजे, मोठे अधिकारी, सरदार, बलवान आणि श्रीमंत लोक. आजच्या दिवसामध्ये ज्यांना आम्ही मान सन्मान देतो, प्रतिष्ठा देतो, ते आले की उठून उभे राहतो, वंदना करतो, हातात हात मिळवतो, हे सर्व लोक त्या शेवटल्या दिवशी गुहेत लपणार आहेत आणि प्रार्थना करणार आहेत खोकरांना आणि डोंगरांना. अहो डोंगरांना आमच्यावर पडा आणि कोकराच्या क्रोधापासून आणि वर जो बसलाय त्या दृष्टीपासून आम्हाला वाचवा, कारण कोकराच्या क्रोधाचा मोठा दिवस या ठिकाणी आलेला आहे. आमच्याजवळ दोन प्रार्थना करण्याचे पर्याय आमच्याजवळ आहेत. एक पर्याय म्हणजे आजच्या दिवसामध्ये आम्ही प्रार्थना करायची. ती कोणती प्रार्थना? हे जगाचं पाप हरण करणाऱ्या देवाच्या कोकरा आम्हावर दया कर. ही प्रार्थना जर आज तुम्ही मनोमन केली नाही, त्याप्रमाणे तुम्ही वर्तन ठेवलं नाही, तर मग शेवटच्या दिवशी दुसरी प्रार्थना तुम्हाला करणं भाग पडेल. आणि ती प्रार्थना म्हणजे, अहो दगडांनो, डोंगरांनो आणि खडकांनो आमच्यावर पडा आणि कोकराच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा, कारण कोकराच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, त्याच्यापासून आम्हाला कोण वाचवा. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर, आज खरोखर तू जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा दयाचा बसलेला आहेस. आमच्यावर दया करून, आमच्यावर कृपा करून, आमच्या पापाची क्षमा करण्यास तू आज तत्पर आहेस, तयार आहेस. तू वेळ जर आम्ही दडवू, हा समय जर गेला, तर परमेश्वरा तुझ्याकडे क्षमा मागण्याचा समय आम्हाला उरणार नाही. आणि त्यावेळेस जगातील सर्वात दुर्दैवी प्रार्थना करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून हे परमेश्वरा प्रार्थना करतो, आमच्या मनातील पाषाण हृदय तू काढून टाक आणि आम्हाला मांसमय हृदय दे, संवेदनाशील हृदय दे आणि ही प्रार्थना करण्यास आम्हाला भाग पाड. हे जगाच्या कोकरा, जगाचे पाप हरण करणाऱ्या आम्हाला तयार कर. धन्यवाद परमेश्वर, याच्या नावाने